नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज बिझनेस एन्व्हायर्नमेंट अँड बिझनेस एन्व्हायर्नमेंटचे दोन टाइप्स म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल, राईट? इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स कशा प्रकारे बिझनेसच्या ऑपरेशन्सला अफेक्ट करतात ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं, बरोबर? आजच्या लेक्चरमध्ये आपण जो एक्सटर्नल फॅक्टर्स होते त्यामधील इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल एन्व्हायरनमेंट तो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कशा प्रकारे इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि पॉलिटिकल फॅक्टर्स जे असतात बिझनेस एन्व्हायरनमेंटचे ते बिझनेस ऑपरेशन्सला अफेक्ट करतात. ओके. त्याआधी अत्यंत महत्वाची सूचना तुमच्या अपकमिंग महाराष्ट्र सेट 2022 एक्झामिनेशनसाठी आम्ही तुम्हाला फुल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत कॉमर्स पेपर 2 प्रिपरेशनसाठी. ओके. या पेपर 2 कोर्समध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत जे की 1000 एमसीक्यूज कव्हर करतात. तेही तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबत मिळणार आहेत. ओके. त्यासोबतच पीवायक्यू टेस्ट 2015 पासून 2021 पर्यंत ज्यामध्ये की 1000 एमसीक्यूज तुमची पीवायक्यू चे सुद्धा कव्हर होणार आहे तेही डिटेल सोल्युशन सोबत. ओके. म्हणजे ह्या जे टेस्ट तुम्ही द्याल त्यानंतर तुम्ही जे सबमिट कराल त्याचं तुम्हाला डिटेल सोल्युशन मिळणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही टेस्ट दिलेली आहे त्याचं पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जेणेकरून त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची स्टडी अपग्रेड करू शकता. ओके. त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट सुद्धा मिळणार आहेत तेही तुमच्या 10 युनिट्स वरती मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला फुल सिलेबस वरती मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन्ड लँग्वेज मध्ये. ओके. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फीस आहे फक्त 5000 रुपीज. त्यासोबतच पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक सिलेबस वाईज मॉक टेस्ट असणार आहेत. या फुल सिलेबस नोट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील या फुल कोर्स मध्ये. व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी एमसीक्यूज आणि पीवायक्यूज चे पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे या कोर्समध्ये. ओके. तर लवकरात लवकर जॉईन करा. तुम्ही जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट प्ले स्टोर वरती तुम्हाला मिळेल. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता किंवा या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ द एक्सटर्नल फॅक्टर्स अफेक्ट द बिझनेस ऑपरेशन्स, राईट? त्यामध्ये इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट काय असतं, राईट? हे बिझनेस ऑपरेशनला कशा प्रकारे अफेक्ट करतात ते डिटेलमध्ये आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमिक पॉलिसीज कुठल्या असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्याआधी बघूया इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट थोडक्यात काय असतं. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट जो आहे तो एक्सटर्नल फॅक्टर असतो बिझनेस एन्व्हायरमेंटचा, जो की बिझनेसच्या ऑपरेशन्सला किंवा बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीजना अफेक्ट करत असतं, बरोबर? त्यानंतर द बिझनेस डेव्हलपमेंट बँक ऑफ कॅनडा याची डेफिनेशन जर बघायला गेली इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटची तर ती अशा प्रकारे आहे की द टर्म इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट रेफर्स टू ऑल द एक्सटर्नल इकॉनॉमिक फॅक्टर्स that influence buying habits of consumers, right, and businesses and therefore affect the performance of company. या ठिकाणी बिझनेस डेव्हलपमेंट बँक ऑफ कॅनडा काय म्हणते, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट ही जी टर्म आहे याचा अर्थ असा आहे की जे एक्सटर्नल इकॉनॉमिक फॅक्टर्स असतात जे की कंझ्युमरचे बाईंग हॅबिट्स, राईट? बाईंग हॅबिट्स काय असतात कंझ्युमरचे ते आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्या बाईंग हॅबिट्सला काही डिटर्मिनंट्स असतात ते अफेक्ट करत असतात, बरोबर? तर हे जे बाईंग हॅबिट्स आहेत कंझ्युमरचे त्याला एक्सटर्नल इकॉनॉमिक फॅक्टर जे आहेत ते अफेक्ट करत असतात आणि बिझनेसच्या बाईंग हॅबिट्सला सुद्धा ते अफेक्ट करत असतात. आणि या दोन्हीच्या हॅबिट्समुळे त्याचा परिणाम जो आहे तो बिझनेसवरती किंवा कंपनीच्या परफॉर्मन्सवरती पडत असतो. ठीक आहे. दॅट इज ऑल अबाउट द इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, बरोबर? आणि हे जे फॅक्टर्स असतात, these factors are often beyond the company's control and may be either large scale म्हणजे मॅक्रो or small scale म्हणजे मायक्रो. ओके. मग हे जे फॅक्टर्स असतात जे की बाईंग हॅबिट्स ऑफ कंझ्युमर आणि बिझनेसला अफेक्ट करत असतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो कंपनी किंवा बिझनेसच्या परफॉर्मन्स वरती पडत असतो. आणि हे जे फॅक्टर्स असतात ते कंपनीच्या कंट्रोलच्या बाहेर असू शकतात, ते मोठ्या प्रमाणात असू शकतात म्हणजे लार्ज स्केल वरती असू शकतात ज्याला की आपण मॅक्रो म्हणतो, आणि ते छोट्या स्तरावरती सुद्धा असू शकतात ज्याला आपण मायक्रो म्हणतो. ठीक आहे. तर हे आहे बिझनेस एन्व्हायरमेंट. आता आपण पाहूया रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटचा काय रोल आहे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट मध्ये.
कशा प्रकारे गव्हर्नमेंट अफेक्ट करतं एका बिझनेसच्या इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटला. ठीक आहे. तर ते 4 प्रकारे केले जातात. एक आहे पहिला आहे रेग्युलेटर ऑफ बिझनेस. तर गव्हर्नमेंट जे आहे त्याला ॲज अ रेग्युलेटर ऑफ बिझनेस असं कन्सिडर केलं जातं. तर ते का केलं जातं? तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारचे रेग्युलेशन्स जे आहे ते लागू करत असतं बिझनेसेसला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीज जे आहे त्याला रिस्ट्रेन करणं असेल. त्यानंतर काय आहे पब्लिक एंटरप्राइजेसची डेव्हलपमेंट करणं असेल, मोनोपॉली असेल किंवा मोठ्या प्रमाणावरचे जे बिझनेसेस आहेत त्यांचं कंट्रोल कमी करणं असेल किंवा बॅलन्स करणं असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर सोशो इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरला मेंटेन करणं या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट करत असतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं रेग्युलेटर ऑफ बिझनेस. ठीक आहे. सेकंड आहे प्रमोटर ऑफ बिझनेस. तर गव्हर्नमेंट जे आहे बिझनेसला प्रमोट सुद्धा करत असतं. राईट. ते कशा प्रकारे तर बिझनेसला फायनान्शियल हेल्प देणे किंवा फायनान्स प्रोव्हाइड करणे असेल किंवा त्यानंतर इन्सेंटिव्ह ग्रँट करणं असेल. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, इंडस्ट्रीची ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंट करणं या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट करत असते. राईट. तर या पद्धतीने गव्हर्नमेंट जे आहे ते प्रमोट करत असते बिझनेसेसला. त्यानंतर ऍज अन एंटरप्रेन्योर सुद्धा गव्हर्नमेंट काम करत असतं. राईट. गव्हर्नमेंट जे आहे ते जास्तीत जास्त पब्लिक सेक्टर असतील किंवा पब्लिक एंटरप्राइजेस असतील, सोशल सर्व्हिसेस असतील या गोष्टींना काय करत असतं प्रमोट करत असतं. प्रायव्हेट सेक्टर जे आहे त्यांचा जो मोटिव्ह असतो तो काय असतो प्रॉफिट कमवणे. बरोबर. परंतु गव्हर्नमेंटचं काय असतो कमी प्रॉफिटमध्ये जास्तीत जास्त सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे गव्हर्नमेंटचं काम असतं. त्यामुळे गव्हर्नमेंटला ऍज अ एंटरप्रेन्योर असं सुद्धा कन्सिडर केलं जातं. त्यानंतर ऍज द प्लॅनर गव्हर्नमेंट जे आहे ते विविध प्रकारचे बिझनेस ऍक्टिव्हिटीज असतील किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असतील. राईट. यांचे प्लॅनिंग मध्ये काम करत असतं किंवा गव्हर्नमेंट जे आहे ते विविध प्रकारचे 5 इयर प्लॅन्स असतील. समजा 5 इयर प्लॅन्स मध्ये विविध प्रकारचे रेग्युलेशन्स असतील ते लागू करत असतं प्लॅन करत असतं. त्यामुळे काय होतं आपले जे सेक्टर्स आहेत इंडस्ट्रियल सेक्टर्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट होत असते. ओके. किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग सुद्धा मिक्स इकॉनॉमीज मध्ये गव्हर्नमेंट जे आहे ते करत असतं. तर ऍज अ प्लॅनर सुद्धा त्याला कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आहे इकॉनॉमिक सिस्टीम. आता इकॉनॉमिक सिस्टीम जी आहे यामध्ये आपण 2 प्रकारे इकॉनॉमिक सिस्टीम आपण बघू शकतो. फर्स्ट इज कॅपिटल कॅपिटलिझम अँड सोशलिझम. ठीक आहे. आणि दुसरा आहे मिक्स्ड. राईट. किंवा याला 3 टाईप मध्ये सुद्धा डिवाइड करू शकतो आपण. कॅपिटलिझमला वेगळा, सोशलिझमला वेगळा आणि मिक्सला वेगळा. ठीक आहे. तर हे 3 प्रकारचं जे आहे ते इकॉनॉमिक सिस्टीम आपल्याला अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये जे 3 टाइप्स मी सांगितले त्यामध्ये पहिला आहे कॅपिटलिझम. कॅपिटलिझम मध्ये काय होतं प्रायव्हेटली ओनिंग किंवा गव्हर्न्ड जे सेक्टर्स असतात त्याला कॅपिटलिझम इकॉनॉमी असं म्हटलं जातं. किंवा सोशलिझम असेल. आता सोशलिझम मध्ये गव्हर्नमेंट ओनिंग कंपनीज असतील किंवा गव्हर्नमेंट सेक्टर पब्लिक सेक्टर इंटरेस्ट कंपनीज असतील दॅट इज कॉल्ड सोशलिझम इकॉनॉमी. त्यानंतर मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये काय असतं मिक्स्ड मध्ये कॅपिटलिझम आणि सोशलिझम या दोन्हीचे फीचर्स कन्सिडर केले जातात. त्याला मिक्स्ड इकॉनॉमी म्हटलं जातं. आता आपण पाहूया इकॉनॉमिक पॉलिसीज. ओके. इकॉनॉमिक पॉलिसीज त्यामध्ये फर्स्ट आहे मॉनिटरी पॉलिसी आणि दुसरा आहे फिस्कल पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी काय मॉनिटरी पॉलिसी इज अ मेजर ऑफ द अमाऊंट मनी अवेलेबल इन द इकॉनॉमी अँड द चॅनल थ्रू विच न्यू मनी सप्लाइड. ओके. म्हणजे मॉनिटरी पॉलिसी काय करत असतं जे मनी अवेलेबल आहे इकॉनॉमीमध्ये त्याला मेजर करत असते अँड नवीन मनी सप्लाय जो आहे त्याचं चॅनल कुठलं आहे किंवा थ्रू विच चॅनल दे आर सप्लाइड त्याला मेजर करत असते. ठीक आहे. आणि याला मेजर करून काय करते सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल बँक जे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत जसे की इन्फ्लेशन कन्झम्पशन रेट्स इकॉनॉमिक ग्रोथ किंवा ओव्हरऑल लिक्विडिटी या फॅक्टर्सना कंट्रोल करत असते. ओके. हे असतं मॉनिटरी पॉलिसी. त्यानंतर आहे फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी इन इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. फिस्कल पॉलिसी इज द यूज ऑफ गव्हर्नमेंट रेव्हेन्यू कलेक्शन अँड एक्सपेंडिचर टू इन्फ्लुअन्स अ कंट्रीज इकॉनॉमी. ओके. जो गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर आहे किंवा गव्हर्नमेंटचा जो रेव्हेन्यू आहे याचा कंट्रीच्या इकॉनॉमीवरती काय इन्फ्लुअन्स होतो काय इफेक्ट होतो याची स्टडी किंवा याला मेजर करणं म्हणजे फिस्कल पॉलिसी असतं. ओके.
गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू असेल किंवा एक्सपेंडिचर असेल, या दोन्हींचा काय फरक पडतो इंडियन इकॉनॉमीवरती किंवा कुठल्याही कंट्रीच्या इकॉनॉमीवरती. दॅट इज युअर फिस्कल पॉलिसी किंवा या पॉलिसीज ज्या असतात याला फिस्कल पॉलिसी म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे असतं इकॉनॉमिक पॉलिसीज. फर्स्ट आहे मॉनेटरी आणि दुसरी आहे फिस्कल पॉलिसी. कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओज मधून मिळणार आहे. ठीक आहे. पॉलिटिकल एन्व्हायरमेंट पाहूया आता. द पॉलिटिकल किंवा लीगल एन्व्हायरमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ लॉट ऑफ फॅक्टर्स सच एज करंट पॉलिटिकल पार्टी इन पॉवर, the degree of politicization of trade and industry, the efficiency of current government, government policies, current legal framework, public attitude towards economy, या सर्व गोष्टी आढळत असतात पॉलिटिकल एन्व्हायरमेंटमुळे. आणि या सर्व गोष्टींमुळे बिझनेस एन्व्हायरमेंट असेल किंवा बिझनेसचे जे ऑपरेशन आहे यावरती खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो किंवा अफेक्ट होत असतो. ठीक आहे. त्यामुळे पॉलिटिकल एन्व्हायरमेंटला सुद्धा जपणं किंवा पॉलिटिकल एन्व्हायरमेंटला सुद्धा तेवढंच महत्व देणं हे बिझनेस एन्व्हायरमेंट असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल यांना महत्वदायक असतं. ठीक आहे. इफ द पॉलिसीज ऑफ गव्हर्नमेंट आर स्टेबल अँड बेटर दॅन बिझनेसेस वुड गेट इम्पॅक्टेड इन पॉझिटिव्ह वे अँड व्हाईस वर्सा. ठीक आहे. गव्हर्नमेंट पॉलिसी स्टेबल असतील आणि बिझनेसेस पेक्षा बेटर असतील, ठीक आहे, तर त्याचा जो परिणाम आहे ते पॉझिटिव्ह वे मध्ये होतो अँड व्हाईस वर्सा. Changes in the government often result in the changes in policy. जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट चेंज होतं तेव्हा तेव्हा जसं की पहिलं सांगितलं की कुठली करंट पॉलिटिकल पार्टी पॉवर मध्ये आहे याचा जो परिणाम आहे तो बिझनेस वरती पडत असतो. त्यामुळे जर गव्हर्नमेंट चेंज होत असेल तर त्याचा परिणाम सुद्धा बिझनेस वरती पडत असतो. ठीक आहे. तर हे आहे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट जे की इम्पॉर्टंट असतं तुमच्या बिझनेस ऑपरेशन्स साठी. आय होप तुम्हाला समजलं असेल जे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लीगल एन्व्हायरमेंट पाहणार आहोत. लीगल एन्व्हायरमेंटमध्ये विविध प्रकारचे फॅक्टर्स आहेत. त्यामध्ये काही लीगल ऍक्ट्स असतील, फेमा ऍक्ट असेल, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असेल, कंझ्युमरिझम असेल, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. ते सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्णतः शेवटपर्यंत पहा, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ते मिळणारच आहे. ठीक आहे.